ज्या व्यक्ती अशा रीतीने आत्महत्येस प्रवृत्त होतात त्यांची समजूत काय असते, तर त्यांची समजूत अगदी बाळबोध अशी असते, ती म्हणजे जीवन म्हणजे दुःख, कष्ट, संकट, अडचणी, यातना आणि मृत्यू म्हणजे विश्रांती, शांती, अशी अगदी ब्लॅक अँड व्हाईट अशी त्यांची समजूत असते. मदर असं म्हणतात की दुःख भोगापासून सुटका व्हावी म्हणून व्यक्ती असा काहीतरी विचार करते, पण प्राणिक जीवनामध्ये म्हणजे आपण आता कल्पना करायची अशी की मृत्यू झालेला आहे आणि व्यक्तीचा या जगतांमधला प्रवास चालू आहे, तेव्हा अशा वेळेला काय होतं बघा, दुःखभोग हे कमी तर होत नाहीतच, उलट ते अधिक तीव्र होतात. समजून घेऊया. इथे मृत्यूलोक आहे आपला हा, म्हणजे आपण आत्ता या पृथ्वीवर जीवन जगतोय, तिथे आपल्याला काही दुःख, संकट, अडचणी, मध्ये मध्ये आनंद, सुख असं सगळं मिश्र जीवन आहे इथे. पण ह्यामध्ये अडचणी जास्त जाणवत आहेत, दुःख जास्त जाणवत आहे म्हणून व्यक्तीने आत्महत्या करण्याचा विचार केलेला आहे. परंतु ती जेव्हा या मृत्यूलोकातून बाहेर पडते आणि सूक्ष्म शरीरातून, सूक्ष्म शरीर सोडून, जोडलोक सोडून जेव्हा ती भवर लोकामध्ये म्हणजे व्हायटल वर्ल्डमध्ये जाते, तेव्हा तिथे तिचे दुःखभोग कमी होत नाहीतच. बघा इथे त्याचं प्रमाण कसं दिसतं आहे, आणि ते इथे गेल्यानंतर मात्र हे दुःखभोग अधिक तीव्र होतात असं आपल्याला जाणवत आहे. आणि मदर आणखीन म्हणतात या बाबतीत बघा, ज्यामध्ये बदल घडवणेच आवश्यक असते त्यामध्ये बदल घडवण्याची, त्यामध्ये सुधारणा घडवण्याची संधी सुद्धा त्या व्यक्तीने गमावलेली असते, कारण सुधारणा करण्यासाठी तिच्याकडे आता देहच उपलब्ध नसतो. आणखीन एक कारण त्या असं म्हणतात की अधिक उच्चतर, अधिक आनंदी, अधिक प्रकाशमय जीवन आणि चेतना यांच्या प्रत स्वतःला खुले करण्याची संधीही तिने गमावलेली असते, कारण तिच्यापाशी आता ते करण्यासाठी आवश्यक असणारा देहच नसतो. स्वतःची मनस्थिती सुधारण्यासाठी, ती अधिक प्रकाशमय, ती अधिक आनंदी, अधिक उत्साही, ती अधिक उपयुक्त करण्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे, जी चेतना आहे, ती तिने गमावलेली असते.